नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण घरातील सर्वजण अर्जुनला खूप फोर्स करत आहेत की तू आणि प्रियाने लग्न करायचं, आम्ही तुझं लग्न तन्वीसोबत लावून देणार आहे, असा फोर्स अर्जुनला सुरू आहे. अर्जुनला मात्र ही गोष्ट पटत नसते. आत्ता कुठे त्याने सायलीला प्रेमाची कबुली दिलेली असते, एवढं सगळं व्यवस्थित चालू असतं आणि अचानक हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अर्जुनला मात्र खूप वाईट वाटत असतं. अर्जुनचं असं म्हणणं असतं की नाही, मी तिच्याशी लग्न करू शकत नाही, कारण जेव्हा तिच्याशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली होती म्हणून तर मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. मग आता मला दुसरं काहीतरी केलं पाहिजे, कारण सायलीनेही ठरवलेलं असतं की अर्जुन सर, तुम्ही घरच्यांचा विचार करा, त्यांना प्रायोरिटी द्या. त्यामुळं अर्जुनला खूप वाईट वाटलेलं असतं. पण अर्जुन आता स्वतःला संपवण्याचा निर्णय घेणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार, अर्जुन हा निर्णय का घेत आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्या गोष्टीची एक चांगली गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे या गोष्टीमुळे एक चांगली गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे की अर्जुनने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो, सुसाईड करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळं कल्पना आणि पूर्णाजी सायलीचा सून म्हणून स्वीकार करणार आहेत. तर हे कशा पद्धतीनं होणार, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता सगळेजण एकत्र जमलेले आहेत. रविराज आणि प्रतिमाला बोलवलेलं आहे. रविराज आल्याला विचारत असतात की पूर्णाजी, तुम्ही बोलवलं तेवढ्या घाईघाईत, काय झालं, काही प्रॉब्लेम झाला आहे का, तन्वीने काही गोंधळ घातलेला आहे का, असं रविराज विचारू लागतात. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की नाही रविराज, आम्हाला खूप चांगल्या विषयावरती बोलायचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं, कारण त्या गोष्टी फोनवर बोलणं मला योग्य वाटलं नाही. मी असा विचार केला की आपण बसून मगच ह्या गोष्टी बोलूया, म्हणून मी तुम्हाला बोलवून घेतलेलं आहे, असं पूर्णाजी रविराजला सांगते. तेव्हा रविराज म्हणतात की मग ठीक आहे पूर्णाजी, पूर्णाई तुम्ही बोला. मग कल्पना त्याचबरोबर प्रताप तिथे असतात. प्रतापला काही बोलणं होत नसतं. तेव्हा कल्पना म्हणते की मीच सुरुवात करते बोलायला, असं म्हणत कल्पना बोलायला सुरुवात करते आणि म्हणते की गेली काही दिवस जेव्हापासून सायली या घरातून गेलेली आहे तेव्हापासून तन्वीने आमची इतकी काळजी घेतलेली आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. आमचे तन्वीच्या बाबतीत आमचे जे गैरसमज झालेले होते ते मिटलेले आहेत आणि आम्ही आता अर्जुनचं लग्न पुन्हा तन्वीसोबत करण्याचा विचार करत आहोत आणि आम्ही तन्वीला या घरची सून करून घेण्यासाठी तुमच्याकडे तन्वीचा हात मागत आहे अर्जुनसाठी, हे ती बोलत असते. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात की काय बोलताय तुम्ही कल्पना वहिनी, अहो हे शक्यच नाही, कारण ज्या वेळेस अगदी भर साखरपुड्याच्या दिवशी अर्जुनने जाऊन लग्न करून आला त्या क्षणी तन्वीची झालेली अवस्था आपण पाहिलेली होती. अर्जुनला तिच्याशी लग्न नाही करायचं, माझ्या मुलीला न्याय मिळणार नाही, तिला संसार सुख मिळणार नाही, त्यामुळं मी या लग्नासाठी नकार देत आहे, हे सगळं ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि खूप मोठा धक्का बसलेला असतो. परंतु इकडे घडतंय मात्र वेगळंच. त्यावेळी इकडे सगळेजण बोलत आहेत, सगळेजण तिथंच आहेत, परंतु कल्पना म्हणत असते की नाही, मला खात्री आहे, आम्ही अर्जुनला समजवतो, अर्जुन नक्की आमचं ऐकेल, मी आणि पूर्णाई ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करेल. आम्ही अर्जुनला समजवलं की अर्जुन आमच्या शब्दाबाहेर जाणार नाही, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर रविराज म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला वाटत आहे पण अर्जुनला अजिबात वाटत नाही, अर्जुनची अजिबात इच्छा नाही आमच्या तन्वीबरोबर संसार करण्याची, परंतु पूर्णाई आणि कल्पनाने ठरवलेलं असतं की आम्ही आधी अर्जुनला समजवू आणि जर अर्जुनने ऐकलं तरच आपण या गोष्टी पुढे बोलूया. मग आता मोठं टास्क असतं ते पूर्णाजी आणि कल्पनाच्या समोर. काहीही झालं तरी अर्जुनला आपण कशा पद्धतीनं मनवायचं हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनसाठी ते सर्वजण तिथे प्रयत्न करत असतात. मग कल्पनाने अर्जुनला बोलवून घेतलेलं असतं, त्याच्याशी बोलत असते. अर्जुन हे बघ, आता मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. ते म्हणल्यावर अर्जुन म्हणतो आई बोल ना, काय झालं मम्मा. तेव्हा अर्जुनला ती सांगू लागते की हे बघ अर्जुन, मी आणि आम्ही घरच्यांनी सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे, आम्ही तुझं आणि तन्वीचं लग्न लावून द्यायचं ठरवलेलं आहे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मम्मा काय बोलतेस तू, तुला माहिती आहे ना मी तन्वीशी कधीही लग्न करू शकणार नाही, तिला मी कधीही संसार सुख देऊ शकणार नाही, काहीही झालं तरीही माझ्यासाठी सायली हीच माझी बायको आहे आणि मी सायलीवरच जीवापाड प्रेम करतो आणि मला आत्ताच सायलीनं तिच्या प्रेमाचीही कबुली दिलेली आहे. ही गोष्ट जेव्हा अर्जुन सांगत असतो तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते मग ठीक आहे, आमच्या बॅगा भरलेल्या आहेत आणि आम्ही दोघीजणी हे घर सोडून जात आहोत, कारण असंही तुला आमच्या
प्रेमाची कदर नाही त्या मुलीसाठी तू आमच्याशी खोटं बोललेलं आहे. आम्ही अजूनही तुला समजून घ्यायला तयार आहे, पण तुला नेहमी असंच वाटत आहे की काहीही झालं तरी ती मुलगी तुझ्या जवळची आहे, त्यामुळं तुला त्या मुलीतच तुझा जीव अडकलेला आहे. तर ठीक आहे, असं असेल तर आम्ही तुला सोडून, हे घर सोडून आम्ही दोघीजणी जाणार आहोत. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा काय बोलतेस तू हे? तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, तुला माहिती आहे ना. पण तेवढ्यावर कल्पना शांत बसत नाही. मग ती म्हणू लागते, मला माहिती आहे तू माझ्याशिवाय जगू शकत नाही, पण मी आता तुला माझ्यासाठी एक गोष्ट करायला सांगत आहे, पण ती गोष्ट करायची तुझी तयारी नाही. हे कल्पना बोलत असते. आणि त्याचबरोबर कल्पना म्हणत असते, मी तुला सायलीला सोड म्हणून सांगत आहे, त्या मुलीला सोड म्हणून सांगत आहे, पण तू कुठं ऐकत आहेस माझं? तुला तुझंच पडलेलं आहे ना. हे सगळं कल्पना बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मम्मा खूप होतं हे, मी सायलीशिवाय नाही जगू शकत. पण इकडे लगेचच प्रिया बाहेर चोरून ते बोलणं सगळं ऐकत असते. आणि प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी एवढ्या मिळमिळीत पद्धतीने जर बोललं तर त्या अर्जुनला त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर अर्जुन हे असंच बोलत राहणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनला ती समजवत असते, परंतु इकडे कल्पनाने समजवलेलं असतं पण अर्जुन ऐकायला तयार नसतो. अर्जुन म्हणतो की तू आणि सायली दोघे मिळून माझा जीव आहात, आणि जर तुम्ही दोघेही माझ्यासोबत नसाल तर मी कसा जगणार आहे. आणि त्याचबरोबर मला कळतच नाही आहे की काय करू, कारण तू आणि सायली माझा एक जण जीव आहात, एक जण श्वास आहात. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. माझ्या श्वासाशिवाय मी कसा जगेल? मम्मा मला तूही हवी हवी आहे आणि सायलीही हवी आहे. मी नाही सोडून देऊ शकत तुम्हाला दोघींना पण, हे अर्जुन बोलत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही मम्मा मी सायलीला सोडू शकत नाही, हे तो बोलत असतो. कल्पना म्हणते की बघ, तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंत वेळ आहे, आणि जर तू उद्या सकाळपर्यंत काहीही तुझा निर्णय सांगितला नाहीस तर नक्कीच आम्ही आमचा निर्णय घेऊ, आणि आम्ही मग तुला सांगितलेलं आहे की हे घर सोडून तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहोत. हे ऐकल्यानंतर इकडे अर्जुन मंदिरात येतो. तो सायलीला बोलवतो आणि सायलीला म्हणू लागतो की सायली, खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण काहीही झालं तरीही मला आता कळत नाही आहे की मी नक्की काय करू, कारण हे जे घडत आहे ते खूपच भयानक आहे. आणि त्याचबरोबर सायलीला तो सांगत असतो की मला कळतच नाही आहे की मी नक्की कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे, कारण घरातले खूप मागं लागलेले आहेत. मम्मा म्हणत आहे की काहीही झालं तरीही तुला आत्ता तन्वीशी लग्न करावं लागेल. 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट घडलेली होती, तीच गोष्ट आज पुन्हा घडत आहे, आणि आज पुन्हा त्याच गोष्टी घडत आहेत, आणि मी काय करू? सायली म्हणते की आता सगळं देवीच्या हातात सोपवा. जर त्यांची इच्छा ती असेल तर आपल्याला त्या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे, आणि आपल्याला काहीही करून घरातल्यांची इच्छा डावलता येणार नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सायली ही अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन मात्र म्हणत असतो की नाही मिसेस सायली. आणि मग सायली म्हणत असते की पहिला विचार घरातल्यांचा करा, पहिली प्रायोरिटी घरातल्यांना द्या, आणि मग आपल्या दोघांच्या प्रेमाचा विचार. कारण आईंची अशी इच्छा आहे की तुम्ही मला डिवोर्स द्यावा, तर काहीच हरकत नाही, तुम्ही मला डिवोर्स द्या, आपण सेपरेट होऊया. आणि जर घरातल्यांचं सुख तन्वीसोबत लग्न करण्यात असेल तर काहीच हरकत नाही, पण जर तन्वी त्या घरामध्ये घुसून आपल्या कुटुंबाला त्रास देणार असेल तर मी तिला पुरून उरणार आहे, हे सायली सांगत असते. कारण तुमच्यावर जर अन्याय करून तन्वी या घरात घुसणार असेल तर मी शांत राहणार नाही, हे सगळं सायली बोलत असते. सायलीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी तुम्हाला जर त्रास होणार असेल तर मी सहन करणार नाही, असं सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि सायली म्हणत असते की हे बघा अर्जुन सर, काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही. जर तुम्हाला हे मान्य नसेल तर मग मी तुमच्यासोबत आहे, हे सायलीने सांगितल्यामुळं अर्जुनला खूप बरं वाटतं. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, पण अर्जुन म्हणतो की एवढ्याच गोष्टीमुळं काही होणार नाही, कारण काहीही झालं तरीही मला माहिती आहे की मम्माला जोपर्यंत मी सांगणार नाही, मी दिवस पेपर साईन करत नाही, तोपर्यंत मम्मा मात्र माझं काहीच ऐकणार नाही, हे मलाही माहिती आहे. म्हणून अर्जुन विचार करायला लागतो. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणू लागतो की काहीही झालं तरीही
मला आता शांत बसून काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे असा विचार सायलीला भेटून झाल्यावर अर्जुन करत असतो. आणि अर्जुन म्हणत असतो की मी आता शांत राहणार नाही, हे अर्जुनचं सुरू झालेलं असतं. आणि मग अर्जुन मंदिरातून बाहेर पडतो. सायली आणि अर्जुन दोघंही मंदिरातून बाहेर पडतात. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन विचार करू लागतो की नाही, मला आता काहीतरी शांतपणे केलं पाहिजे. मम्मा आणि पूर्णाजी मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत, मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिसेस सायलींनी त्यांचा निर्णय दिलेला आहे, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांनी माझी साथ द्यायची ठरवलेली आहे. पण तरीही त्यांनी प्रायोरिटी म्हणून इकडे हा निर्णय घेतलेला आहे, हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की मी काय करू, मी कशा पद्धतीनं रिॲक्ट करू, सगळ्या गोष्टी अर्जुनला कळतच नसतं. आणि मग अर्जुन म्हणत असतो की या सगळ्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे काहीही झालं तरीही आता एकच गोष्ट करायची आहे, स्वतःला संपवून टाकायचं. हा विचार अर्जुनने केलेला असतो. आणि अर्जुन म्हणू लागतो की मी आता स्वतःला संपवणार आहे. अर्जुन घरी आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मम्मा तुमचा निर्णय फायनल झालेला आहे ना. पण अर्जुन भेलकंडत चालत असतो, त्याची बोबडी वळलेली असते. आणि अर्जुन म्हणत असतो की तुमचा निर्णय फायनल झालेला आहे ना मम्मा, मला सांगा तसं तुमचा निर्णय फायनल असेल तर, कारण काहीही झालं तरीही मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि मी आत्ताच बोलणार आहे. परत मी बोलू शकेल की नाही मला माहीत नाही. तेवढ्यात चैतन्य धावत तिथं आलेला असतो. चैतन्य म्हणत असतो की अर्जुन हे काय बोलतोयस तू. तेव्हा अर्जुन मात्र बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो हो चैतन्य, कारण मला माहीत नाही आहे मी उद्याची सकाळ पाहू शकेल का नाही, पण मला जे वाटत आहे ते मला आता शांतपणे तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे. मम्मा मी तुझ्याशी बोलत आहे, मला सांग तुझा निर्णय फायनल आहे ना, कारण काहीही झालं तरीही तू हे घर सोडून जाणार आहेस ना. मी प्रियाशी तन्वीशी लग्न केलं नाही तर, असं अर्जुन बोलू लागतो. तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना म्हणत असतात की अगं काय झालं ह्याला, हा असं का बोलत आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की हो मी स्वतःला संपवणार आहे आणि आता तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण तुमच्या हातातली वेळ निघून गेलेली आहे. 1.5 वर्षापूर्वी पण तुम्ही माझं ऐकलं नाही, तुम्ही जबरदस्ती माझं लग्न लावून देत होता, म्हणून मला मिसेस सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं. आणि आता मला त्यांच्यासोबतचं माझं लग्न कंटिन्यू करायचं आहे, तरी आत्ताही तुम्ही माझं बोलणं ऐकत नाही. त्यामुळं आता मी ठरवलेलं आहे, मी स्वतःला संपवणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला मग कळेल, मग लावा कोणाचं लग्न तिच्याशी लावायचं आहे ते, असं अर्जुन बोलत असतो. अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणत असतो नाही, काहीही झालं तरी मी आता शांत राहणार नाही. त्यावेळेस त्याला बोलताना त्रास होऊ लागतो, त्याचा घसा कोरडा पडू लागतो आणि अर्जुनच्या तोंडाला फेस येऊ लागतो. अर्जुन म्हणत असतो की किती दिवस मी सहन करायच्या आहेत ह्या गोष्टी, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्याशी अशा पद्धतीनं वागत असता आणि मी कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही. तुम्हाला ती तन्वी महत्त्वाची वाटत आहे आणि तिचा खोटारडेपणा तुमच्या समोर येत नाही. आणि काहीही झालं तरी मी हे लग्न करणार नाही आणि आता मी संपलो आहे, असं अर्जुन बोलतो आणि तो खाली कोसळतो. ज्या क्षणी अर्जुन खाली कोसळतो सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही, मी मी दवाखान्यात येणार नाही. अर्जुन नकारच देत असतो. आणि आता कल्पना आणि पूर्णाजी, प्रताप या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. चैतन्य तिथं असतो. चैतन्य डॉक्टरांना बोलवतो, पण अर्जुन म्हणत असतो की मी डॉक्टरांकडे येणारच नाही. तुम्ही कितीही मला घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, पण मी डॉक्टरांकडे येणार नाही, हे अर्जुन बोलत असतो. अर्जुनचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मी शांत राहणार नाही, कारण मला तुमच्यासोबत कुठेही यायचं नाही, मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही, असं अर्जुन बोलत असतो. आणि अर्जुन स्वतःचं अंग टाकून दिलेलं असतं. अर्जुन आता कोसळलेला असतो आणि घरातील सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि कल्पना आणि पूर्णाजी पाहतच असतात. चैतन्य डॉक्टरांशी बोलत असतो, डॉक्टरांना सांगत असतो. अर्जुन मात्र येचच नाही असं म्हणून बसलेलं असतो. आणि त्याचबरोबर अर्जुनची अवस्था पाहून पूर्णाजी आणि कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. आणि त्याचबरोबर तन्वीचा डाव इथेच उधळलेला असतो, कारण पूर्णाजी कल्पनाला म्हणत असते की आत्ता ह्याला जर आपण शब्द दिला नाही तर आपलं पोरगा आपल्यातून निघून जाईल. मी माझ्या अर्जुनला माझ्या नातवाशिवाय मी नाही जगू शकत. कल्पना म्हणत असते की हो पूर्णाजी, आपण गोष्टी खूपच ताणून धरलेल्या आहेत अर्जुनच्या बाबतीत. अर्जुनचं प्रेम आहे हे आपल्याला दिसतंय, पण आपण त्याच्या भल्यासाठीच हा विचार करत होतो, असं ते बोलत असतात. परंतु आता अर्जुनला ते शब्द देतात की काळजी करू नकोस, सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल.
असा शब्द अर्जुनला दिला जातो आणि मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे आणि मग अर्जुनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. कारण अर्जुनला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजेच की सायली या घरची सून आहे आणि सायलीच या घरची सून असणार आहे असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि पूर्णाजी आणि यांनी ह्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या असतात. त्यानंतर आता पोलीस रविराजकडे येतात आणि रविराजला बोलू लागतात की अर्जुन सुभेदार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. मग अर्जुनला असं बोलल्यानंतर अर्जुनच्या बाबतीत असं कळल्यानंतर प्रतिमाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रतिमा रडायला लागते. तेव्हा ते सांगतात की तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, लग्नासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत असं बोलता क्षणी इकडे या सगळ्यांच्या लक्षात येतं की आपलं काय चुकलेलं आहे. आणि त्या क्षणी ते सगळेजण पाहू लागतात. आणि मग रविराज म्हणतो की हो, आपलं चुकलेलं आहे, आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. हा विचार सगळेजण करत आहेत आणि सगळेजण म्हणत आहेत की काहीही झालं तरीही अर्जुनला वाचवणं खूप महत्त्वाचं आहे आणि अर्जुनला वाचवण्यासाठी आपण अर्जुनवर जो फोर्स करत आहे तो बंद करायचा आहे आणि अर्जुनसोबत आपण हे सगळं शांतपणे समजून घेऊन त्याला त्याच्याशी बोलून घेऊया असं सगळ्यांचं ठरलेलं असतं. आणि प्रियाचा डाव इथेच उलटतो. अर्जुनची तब्येत आता सुधारू लागलेली असते आणि सायली हॉस्पिटलमध्ये अर्जुनची सेवा करत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.